घनश्याम एवढं रोखठोक बोलतो, मग या छोट्या पुढाऱ्याचा राजकारणाकडे काही कल आहे का? एकीकडे मी कलाकार पण आहे, एकीकडे समाजकारणी पण आहे. महिन्यावरती दिवाळी आली तोंडाव, दसरा दिवाळी, आणि आज शेतकऱ्याच्या घरात एक टाइमाचंही खायला नाही. कुठे थोडी तरी सरकारला लाज वाटायला पाहिजे हो. काही लोक मला म्हणतात, तू नुसतं बोलतो, तू करत नाही. अरे राजा हो, मी जे करतो ते मला सांगायची गरज नाही पडत. आज मी जी आर्थिक मदत केली हे मी सांगण्यासाठी केली नाही. 150 गुणी आमची गेली. काय करायचंय मी? आम्हाला राहायला जागा नाही, आम्ही घरांनी सुद्धा राहत नाही. बाकीच्या सगळ्या फायली जळत यात, पण शेतकऱ्याच्या कर्जमाफीची फाईल का जळत नाही? आलंय प्रश्न. आता इलेक्शन लागू द्या, शेतकऱ्यांसाठी बघा किती योजना आणतायत. आणि इलेक्शन गेलं, इलेक्शन संपलं की तुम्ही कोण आम्ही कोण. बिग बॉसमध्ये जाण्याची संधी कशी मिळाली तुम्हाला? बिग बॉस काय असतो ते आपल्याला माहित नाही. तुमच्याकडे किती ताकदीवाली माणसं असून द्या, आपल्याकडे अशी एक ताकद आहे, भले भले त्या ताकदीच्या पुढं कारवाते. मी सूरज बाबतीत पहिल्यापासून प्लस मध्येच होतो. बिग बॉसला ना सहनशीलता ठेवावं लागते, आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, शौर्य, धाडसीपणा आणि मानसिकता पाहिजे बिग बॉसला. काय प्लॅन आहे मग छोट्या पुढारीचा लग्नाचा? नाही, अजून तरी लग्न काय करत नाही. मग एखादे स्वप्न सुंदर भेटले तर करूया. हम दो हमारे दो नाही, हम दो हमारे कुटुंब. मध्ये तुमच्या बड्डे दिवशीच भावपूर्ण श्रद्धांजलीच्या पोस्ट करण्यात आलं. ते नक्की काय प्रकरण होतं? त्यानंतर तुम्ही मीडियासमोर सुसाईड करण्याचं पण बोलला होता. ते कधीच कमेंट नाही करत. त्यांच्या आई वडिलांचे संस्कार कमेंट करायला लावतात त्यांना, की ही आपली लायकी आहे, इथं भोगतो. मी कळणाऱ्यातला आहे, खचणाऱ्यातला नाही.